एवढं शिक्षण आणि तू घरीच असतेस. अगं एवढं शिकली आहेस, मग जॉब का नाही करत? तुझ्या शिक्षणाचा मग काय उपयोग? असं आपल्याला ऐकायला मिळतं. आणि आपण पण बरेच वेळेस स्वतःला सांगत असतो, मी एवढं शिकले आहे पण नोकरी करू शकत नाही. पण नोकरी करणे, पैसा कमवणे म्हणजे शिक्षणाचा उपयोग होतो का? माझ्या मते अजिबात नाही. हाय हॅलो नमस्कार, मी प्रिया. तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर माझ्या मैत्रिणी गृहिणी आहेत. काही कारणासाठी त्यांना नोकरी सोडावी लागली किंवा त्यांना जास्त शिकून पण घरीच असतात किंवा हाऊसवाईफ आहेत. तर त्यांच्यासाठी माझा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. तर तुम्हाला या व्हिडिओमधून काही शिकण्यासारखं पॉईंट मिळतील किंवा मोटिवेशन नक्कीच मिळेल. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. नोकरी करणे, पैसा कमवणे म्हणजे शिक्षणाचा उपयोग हे अगदी चुकीचं आहे हे असं मी अजिबात म्हणणार नाही. पण ते पूर्णतः बरोबर पण नाही. आपण जे शिक्षण घेत असतो, आपण ज्या फील्डमध्ये आहे, जे शिक्षण आपलं होत असतं, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आपण करतो आणि आपण हा विचार करत असतो की आपल्याला पुढे नोकरी करायची आहे, पैसा कमवायचा आहे. काही कारणामुळे काही स्त्रियांना चांगले शिक्षण घेतले तरी जॉबला किंवा नोकरी करता येत नाही. त्यामागे वेगवेगळी रिझन असू शकतात. लग्नानंतर आपली लाईफ चेंज होते, त्यामुळे आपल्याला जॉब सोडावा लागतो. फॅमिली प्रॉब्लेम असतात. चांगल्या पदावर जॉब करणाऱ्या स्त्रिया पण जॉब सोडतात. त्यावेळी पण आपल्याला वाटत असतं शिक्षण आपलं वायाला गेलं. पण आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्याला होत असतो. रोजच्या जीवनात आपल्याला त्याचा उपयोग होत असतो आणि आपल्याला त्याची अजिबात जाणीव नसते. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्याला शिक्षणाचा उपयोग पडत असतो. आपले चांगले विचार, आपली पर्सनॅलिटी, राहणीमानाची पद्धत, आपले बोलण्याची पद्धत, समजून घेण्याची पद्धत, समजावून सांगण्याची पद्धत यामधून आपले शिक्षणच झळकत असते. आपली विचार करण्याची पद्धत, आपली समजून घेण्याची पद्धत, समजावून सांगण्याची पद्धत, जे आयुष्य आपण जगतोय त्यामध्येही बराचसा वाटा शिक्षणाचाच असतो. आज आपण ज्या जागी आहोत तेही काही ना काही प्रमाणात ते पण शिक्षणामुळेच आहे. ज्या फॅमिलीमध्ये तुम्ही राहताय, तुमचं लग्न झालेलं आहे, त्यात पण तुमच्या शिक्षणाचाच वाटा आहे. या गोष्टी तुम्ही नाकारू शकत नाही. आपल्या शिक्षणाचा काही उपयोग होत नाही असं आपण आपल्याला सांगत राहिलो तर तसेच निगेटिव्ह विचार येतात आणि आपण निगेटिव्ह थिंकिंगमध्ये जातो. म्हणून आपण याचा विचार न करता आपल्याला काय करता येईल, याचा उपयोग कसा करता येईल ते बघायचं आहे. आपण नोकरी करू शकत नाही. ज्या स्त्रिया नोकरी करतात त्या स्त्रियांपेक्षा आपल्याकडे कितीतरी तास एक्स्ट्रा आहेत आणि या वेळेचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे. तसं बऱ्याच स्त्रिया काही कारणामुळे जॉब सोडतात. त्याचप्रमाणे बऱ्याच स्त्रिया स्वतःसाठी नाही तर आपल्या फॅमिलीसाठी जॉबला जातात किंवा बरीच काही कारणं असू शकतात. त्यांना जॉब करावा लागतो. जॉब करणं पण सोपं नाही आहे. मुलांपासून लांब राहावं लागतं. बरेच काही घरचे प्रॉब्लेमला सामोरे जावं लागतं. घरची परिस्थिती किंवा त्या बिचाऱ्या घरचं पाहतात, जॉबला जातात, मुलं सांभाळतात, म्हणजे सगळं त्यांना लक्ष द्यावं लागतं. आपण जेव्हा त्यांच्याकडे बघतो तेव्हा फक्त त्यांची नोकरी, त्यांनी कमवलेले पैसेच दिसतात. पण त्या किती स्ट्रगल करतात यातून तुम्ही गेला असाल तरच तुम्हाला कळेल. आणि आपण असं बोलत असतो की माझ्या शिक्षणाचा काहीच उपयोग झाला नाही असं आपण चक्क ठरवून बसतो आणि आपण निगेटिव्ह विचार करायला लागतो. आपला शिक्षणाचा किती उपयोग होतो ते सांगते. आपण आपल्या मुलांना घडवत असतो, त्यांना शिकवत असतो. आजकाल मुलांचा सिलेबस पहा, त्यांचं शिक्षण पहा. जर आपलं शिक्षण झालं नसतं तर आपण शिकवू शकलो असतो का? आजकाल ऑनलाईन क्लासेस असतात, ऑनलाईन मीटिंग असतात, ऑनलाईन सिलेबस असतो, ऑनलाईन एक्झाम असतात. तर ह्या गोष्टी आपल्याला कळाल्या नसत्या किंवा आपण शिकलो नसतो तर आपण मुलांना तरी शिकवू शकलो असतो का? मुलांनी काही प्रश्न विचारला तर आपण लगेच त्याचं उत्तर देऊ शकतो आणि आपल्याला त्याचं उत्तर येत पण नसेल तर आपण मला येत नाही असं नाही म्हणत, तर आपण लगेच सर्च करायला लागतो. तर आपण कसं म्हणू शकतो की आपल्या शिक्षणाचा काहीच उपयोग नाही आहे? त्यानंतर बँकेची कामं, स्कूलमधलं मुलांचं बरंच काय असतं, ऑनलाईन बिल असतात, आपण ऑनलाईन शॉपिंग करतो किंवा कुठे स्वस्त आहे, ऑफलाईन स्वस्त आहे का ऑनलाईन स्वस्त आहे हे आपण चेक करतो.
त्यानंतर म्हणजे पैशाचं मॅनेजमेंट पण करावं लागतं. बऱ्याच वेळा आपल्याला पैशाचे मॅनेजमेंट पण करावे लागते. कुठे आपल्याला इन्व्हेस्टमेंट करता येईल, कुठे जास्त सेविंग करता येईल, कुठून जास्त आपल्याला प्रॉफिट होईल, याबद्दल पण आपण रिसर्च करत असतो. आणि आपल्या जोडीदाराला सल्ल्याची गरज असते तेव्हा योग्य आपण सल्ला देतो. आणि आपलं शिक्षण झालं असेल तर आपला जोडीदार पण आपल्याला सल्ला विचारत असतो आणि आपण पण सल्ला देतो की नाही. खरं सांगा, किती महिला अशा करतात ज्या सगळ्या गोष्टी करतात आणि आपण बोलतो आपलं शिक्षण वाया गेलं आहे. पण अजिबात असं नाही. कुठे ना कुठे शिक्षणाचा उपयोग होत असतो. सगळ्यात मोठं काम तर मला वाटतं मुलांना घडवणं. ते आपल्याकडून शिकत असतात आणि मॅक्झिमम स्त्रियांकडं म्हणजे टायमिंग असतो. ज्या जॉबला जातात त्यांच्याकडे नसतो, पण ज्या स्त्रिया घरी असतात त्यांच्याकडे भरपूर असा टायमिंग असतो. आणि लहान मुलं असतील तर ते आईकडेच जास्त राहतात. त्यांच्याकडूनच खूप काही गोष्टी शिकतात. जर आपण सुशिक्षित असेल, आपले विचार चांगले असतील तर ते विचार आपल्या मुलांना आपण शिकवू शकतो किंवा त्यांच्यावर तसेच विचार मांडण्याचा विचार आपण करतो. तर मी जसं आत्ता बोलले की ज्या स्त्रिया नोकरी करतात त्यांच्यापेक्षा आपल्याकडे बराचसा वेळ असतो. वेळेचा फायदा कसा घ्यायचा तर नवीन गोष्टी शिकायच्या, आपली पर्सनॅलिटी आपण डेव्हलप करायची. ज्या गोष्टी आपल्याला पॉसिबल नाही आहेत त्या गोष्टींचा विचार न केलेलाच बरा. आपण असा विचार करायचा की ज्या गोष्टी आपल्याला करता येईल. नवीन नवीन असे चांगले विचार करायचे की ज्यामध्ये आपण आपलं काहीतरी करू शकतो. स्वतःमधले बदल स्वतःबरोबरच तुम्ही बोलत राहा. स्वतःला काय हवं आहे ते, स्वतःमध्ये काय टॅलेंट आहे किंवा तुम्हाला कोणती गोष्ट अशी आहे की ती तुम्हाला दुसऱ्यापेक्षा जास्त येते. त्यानंतर तुम्ही मेडिसिन करू शकता. तुम्ही चांगले पॉझिटिव्ह विचार करू शकता. त्यामुळेच तुम्हाला कळतं की आपण कोणता विचार करायला पाहिजे. बऱ्याच गोष्टी आपल्याला कळून येतात. बरेच आता आपण सोशल ॲक्टिव्हिटी करू शकतो. आपल्या पर्सनॅलिटीमध्ये आपण बदल करू शकतो. आपण नवीन लोकांना भेटू शकतो. प्रत्येक वेळी पैसा कमवण्याचा उद्देशाने नाही, यासाठी नाही, आपल्या विचारांमध्ये कसा भर पडेल यातून आपलं शिक्षणच झळकत असतं. लोक काय म्हणतील याकडे लक्ष देऊ नका. तर आपल्या शिक्षणाचा आपल्या रोजच्या जीवनामध्ये भरपूर सारा उपयोग होत असतो. असं कधीच म्हणायचं नाही की आपल्या शिक्षणाचा आपल्याला काहीच उपयोग नाही आहे. आपण शिकलेलो आहोत त्यामुळे आपण आपल्या मुलांना शिकवू शकतो. आपण सुशिक्षित असेल तर आपली मुलं सुशिक्षित होणार आहे. या सगळ्या गोष्टी रोजच्या जीवनामध्ये आपल्या शिक्षणाचा आपल्याला भरपूर सारा उपयोग होत असतो. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मग चला भेटू अशाच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.